की बऱ्याच वेळा महिलांना जेव्हा घरी असतात, बरोबर आहे, याचे कारणं काय असं महिलांमध्येच का जास्ती आहे? तर आपण हे लक्षात घ्यायला हवं की महिलांमध्ये जो मासिक स्त्राव होतो, ज्याला आपण पिरियड्स किंवा मासिक पाळी म्हणतो, की त्यात पण आपलं रक्त जातं, त्यात पण काही प्रमाणात लोह जात असतं. त्यामुळे महिलांना तर जास्त गरजेचं आहे की लोहाची कमतरता व्हायला नको किंवा आहारातनं लोहाच्या कमतरतेने जो असा आजार होतो तो नको. दुसरं मी आपलं पाहिलं आहे की आपल्या बऱ्याच भारतीय घरांमध्ये महिलांना सगळे कामं करावे लागतात. महिला अशा आहेत की ते सॅक्रिफाईस नाही आता सगळं परिवारासाठी करायचं म्हणून सगळं दिवसभर राबत असतात, पण स्वतःचकडे लक्ष देत नाही. खरं तर त्यांना जास्ती गरज आहे स्वतःकडे लक्ष द्यायची. तर जास्त म्हणजे काय, मी काय फार वेगळं सांगत नाही तुम्हाला. आपण आहारामधून विशेष लोहयुक्त आहार घ्यायला हवा. शाकाहार जर तुमची घेत असाल, एवढं तर लक्ष देता येईल आपल्याला, त्यात काय असं मोठं नाही आहे. तर माझ्या मते आहारामधून लोहाची कमतरता होत असते. आणि साधा आहार म्हणजे अगदी तर 3 गोष्टी लक्षात ठेवा शाकाहारमध्ये. पहिलं म्हणजे शेवगाची शेंग, दुसरं म्हणजे शेपू आणि पालक याची जोडी पालेभाजी, आणि तिसरं म्हणजे गूळ शेंगदाण्याचे सगळे पदार्थ. या 3 गोष्टींमध्ये भरपूर लोह उपलब्ध आहे. आपल्या समाजात गैरसमज आहे की जे लाल दिसतं, जे फळं असतील किंवा भाज्या असतील त्यातच रक्त वाढतं, कारण की रक्ताचा रंग लाल आहे. उदाहरणार्थ बीट, खजूर, मनुके याच्यात लोह आहे, नाही असं नाही, पण त्या मात्रामध्ये नाही आहे. त्यामुळे नुसतं लाल आहे काहीतरी म्हणून रक्त वाढतं, हा पण एक मोठा गैरसमज आपल्या समाजात आहे. तर महिलांनी परिवाराकडे लक्ष देताना स्वतःकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जर सक्षम असाल तर तुम्ही घरात सगळ्यांकडे लक्ष देऊन त्यांना सक्षम राखू शकाल. धन्यवाद.